हॅलो, तत्पूर्वी आपण सन्मान घेऊया. नेहमी धोंडूकाका मैदान बघितलं की त्या मैदानावर गुणलेखक म्हणून भूमिका निभावणारे समालोचकाचा पाठीचा कणा जर कोण असेल तर तो गुणलेखक असतोय. साडे गावातील सुपुत्र शिवसंकल्प असोसिएशन उरण नवी मुंबई या असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आणि आमचे सुनीलजी वर्तक सरांचे जीवाचे जीवलक सन्माननीय प्रितेशजी पाटील यांचा सन्मान होईल. मी स्पर्धेचे मुख्य आयोजक नितेश पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे. आमचे अरुण दादा यांचे इथं आगमन झाले. आमचे करळगावचे एक कुबेर, कारण पैसा अनेकांकडे असतो प्रिया सर, पण पैसा दानात करून दातृत्व असायला हवं. आज आपल्या टीमविषयी असणारा अभिमान आणि अभिमाना खातीर आपल्या खेळाडूंना आपल्या पोरांना बक्षीस लावणं हे मोठं काम आहे. प्रोत्साहन देण्याचं काम करतात सन्माननीय प्रितेशजी पाटील. एक उत्कृष्ट गुणलेखन म्हणून ज्यानं या विभागामध्ये नावलौकिक कमवलं आहे. शिवसंकल्प असोसिएशन अर्थात ज्या असोसिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष नितेशजी पंडित सर आपले गुरुवारी आहेत, त्यांच्या छत्रछायाखडीमध्ये काम करणारे हे गुणलेखक सन्माननीय प्रितेशजी पाटील यांचा सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक किंग मॅन, गोल्डन मॅन आणि विद्यमान उपसरपंच राजकीय पटलावर एक मोठं नाव नितेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते मान सन्मान होतोय. ज्ञानीय रचिला पाया तुका झालासी कलस. ज्या संतांनी, ज्या साहित्यिकांनी, ज्या कलाकारांनी, ज्या क्रीडाप्रेमींनी, ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि ज्या राजकारण्यांनी महाराष्ट्राच्या भाषेला, मराठी भाषेला समृद्ध केलं आणि जी मराठी भाषा साता समुद्र पार पलीकडे आज ओळखली जाते, ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील प्राप्त झाला, तो मराठी भाषा दिवस तुम्हा सगळ्यांना मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून मी शुभेच्छा देतोय. तत्पूर्वी काळभैरव टीम भंगारपाडा या टीमच्या सर्व खेळाडूंना आणि समर्थकांना विनंती आहे की आपलं सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आज आपण या खेळपट्टीवर खेळतोय, आपण हा सगळा लेखाजोखा बघतोय. सर्व गुण संपन्न जरी स्पर्धा असली तरी खेळपट्टी ही महत्वाची आहे आणि जी खेळपट्टी ज्या टीमनं, ज्या खेळाडूंना बनवून दिली ती काळभैरव टीम भंगारपाडा या टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आयोजकांच्या वतीने की आपण आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा. आपलं कार्य हे खूप महत्वाचं आहे. कुठलंही पैशांची अपेक्षा न पकडता एक सामाजिक बांधिलकी आणि नितेश पाटील साहेबांना असणारं प्रेम, या प्रेमाखातीर आपण जे कार्य केलंय त्याबद्दल आपला आदर सन्मान करणे हे आमचं कर्तव्य. ओटो अतिश पाटील सर. इस पहिला बॉल आपण पाहिलाय. पहिल्या बॉलवर आलेला करलच्या बॅट्समनच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे वळूया. खऱ्या अर्थानं या रायगडमध्ये आजही ज्या पक्षाची हुकूमत राहिली, लाल बावट्याखाली गेले कित्येक वर्ष अविरत ज्यानं सेवा केली, आजचं राजकारण बदललं. कधी कोण कुठल्या पक्षामध्ये जाईल हे सांगता येत नाही, पण ज्या माणसानं आयुष्यभर आपल्या शेतकरी कामगार पक्षावर निष्ठा ठेवली आणि एकनिष्ठ काम करत असताना संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून ज्यांना चिरनेर विभागीय अध्यक्षपद यांची निवड आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेते सन्मानित संदीपजी पाटील साहेबांचं स्वागत होतोय. मी त्यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. संदीपजी पाटील, निष्ठा काय असावं, कारण आयुष्यभर काही भेटलं नाही तरी चालेल, पण निष्ठा जोपासायची. कपालावर गद्दार हा नाव कधी लागू नये हे विचार ज्या माणसानं मनामध्ये घेतलाय आणि माझे आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील, माझे आमदार बाळाराम पाटील साहेब असतील आणि सध्याच्या राजकारणामध्ये एक मोठं नाव संघर्ष योद्धा प्रीतम दादा यांच्या छत्रछायाखाली काम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे एक नेतृत्व, धुरंधर नेतृत्व संदीप पाटील साहेबांचं स्वागत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. धन्यवाद. चला, पुढच्या बॉलवर जर चौकार आला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालेलं नाहीये. 2 धावा यावेळेस प्राप्त झाल्यात. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ मित्रांनो झालाय. 10 धावा या गोलंदाजानं खर्च केलेत. आपण पाहतोय खार कोपर विपक्ष करल या 2 संघादरम्यान होणारी लढत आहे. 3 षटकांचा खेळ. 3 षटकांच्या सामन्यामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा या करल संघाने प्राप्त केल्यात. इथून मात्र करल संघाला आता
या धाबा मात्र पुढे घेऊन जावं लागेल. जो स्टार्ट मिळालाय, पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला, चांगली गुणवत्ता दाखवली आहे. सुरुवातीच्या काही चेंडूवर केलेला अटॅक, पुढचा बॉल लेट कट अपर कट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातोय. इट्स अ 4 रन्स. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. 4 धावा. खेमा खुश असतील करल गावाचे प्रेक्षक आणि जे आपल्या खेळाडूंना टीव्हीवर बघत असतील ते देखील आता मात्र आनंदित असतील. का असू नये, चांगला स्टार्ट करल गावाला प्राप्त झालाय. यावेळेस आणखी एक लेट कट हवेमध्ये बॉल आहे. इथे मात्र काय घडलंय, करल संघाला लागलेली ही पहिली अवदसा, सामान्य भाषेमध्ये पहिला धक्का. सर्वेश आणि तेजस, मागच्या मॅच मध्ये सर्वेश तांडेल मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिला होता. धावा झाल्यात पण विकेट देखील आली आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं श्रीकांतनं चांगल्या धावा बॅटिंग मधून केल्या होत्या. चालू सामन्यामध्ये देखील चांगला स्टार्ट दिल्यानंतर मात्र हा खेळाडू बाद झालाय. 8 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान मागच्या सामन्यामध्ये श्रीकांत यानं दिलं होतं. इथून पुढचा बॉल खारकोपर संघाकडून फुलटॉचा स्ट्रेट टू द बॉलर. हवेमध्ये बॉल. काय घडतंय इथे, मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं, समय सूचकता नव्हती. बॅक टू बॅक दुसरी विकेट, दुसरा धक्का लागलाय, दुसरा झटका करल संघाला. झाले आहेत. तू काय करतील, करल संघाला कमबॅक करावं लागेल. संकट ओढावलंय. सलग येणारे विकेट जे आहेत ना, त्या विकेट्स मुळे येणाऱ्या फलंदाजावर मात्र एक मनोवैज्ञानिक दबाव, सायकोलॉजिकल प्रेशर, मनस्थितीवर आघात झालाय. कारण आपण पाहतो विकेट आल्यानंतर तुम्ही काही वेळ खेळपट्टीवर जाता, तिथून तुम्हाला सेट व्हायला वेळ नसतो. कारण कमी षटकांचा खेळ आहे. 3 षटकांमध्ये तुमच्याकडे 18 बॉल मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा देखील करायच्या आहेत. पुढचा बॉल यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर, डिफाईन लेगच्या वरून जातोय, आघात केलाय. यावेळी सल्ला चढवला, 6 धावा. आपण पाहतोय सारा एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय वैभवजी घरत यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांना आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. खारकोपर मधून आज व्यवसायाला वृद्धिंगत करत असता सारा एंटरप्राइजेसचे ओनर म्हणून ते कार्यरत आहेत. वैभवजी घरत यांचं आपण मनापासून स्वागत करतोय. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत. अतिशय चांगला आयोजन आणि चांगलं नियोजन आपण पाहतोय. सन्माननीय नितेजी पाटील यांच्या वतीनं, त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं अतिथी कक्षामध्ये आलेले मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत. चले मैदानाच्या दिशेनं पुढच्या बॉलची फेकी केली जाईल.
यावेळी चांगला ग्लान्स केलाय, फ्लिक केलाय बॉल लॉंग लेगच्या दिशेनं. जोवर खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचला तोवर चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. आणखी 4 धावा. डीजे आपण पाहिलं ना तर इथे सर्वेश तांडेलची या बॅटिंग मधली नजाकत पाहायला मिळते. कधी एक्स्ट्रा कव्हरला खेळतोय, कधी बॅकवर्ड स्क्वेअरला खेळतोय, कधी लॉंग लेगच्या दिशेने खेळतोय. त्याच्याकडे असणारी गुणवत्ता, त्याच्याकडे असणारी ताकद. यावेळेस इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून जातोय सीमारेषेच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी आहे, जोवर पोहोचला तोवर मात्र पहा 2 धावा पूर्ण करण्याची एक नामी संधी प्राप्त झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट बनता येईल. या 2 धाब्याने एकूण धावा आपण पाहतोय तब्बल 26 धावांवर जाऊन पोहोचलाय करल संघ. अजूनही बऱ्याच चेंडूचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. यावेळेस खोदून काढला बॉल काऊ कॉर्नर मध्ये वाईडिश लॉंगरच्या अगदी मधोमध. एकच धाव मिळते. चांगला थ्रो, रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. 27 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 27 आकड्यानं भरपूर काही शिकवलं. ज्यावेळेस गाबाचा टेस्ट आपण डोळ्यासमोर धरतो, दाराशाही पडलेली भारतीय संघाची खेळी, मग गोलंदाज असतील फलंदाज असतील, काही नसताना मात्र गाबा का घमन उडाया टूटा था. अजिंक्य रहाणेनं फार मोठं योगदान दिलं क्रिकेटच्या ऑस्ट्रेलियाच्या त्या सिरीजच्या वेळेस. आताच्या घडीला तो अनसोड झाला, पण आताच्या घडीला तो कोलकाता संघाचा कॅप्टन देखील होऊ शकतो. एका अनुभवी कॅप्टनची गरज आहे कोलकाताला. यावेळेस मात्र चांगला फटका हवेमध्ये आहे, एलिव्हेशन मिळाले नाही. इथे मात्र फटका अडकलाय. विकेट येणार यावेळेस आणखी एक. चौदा धावा आल्या आणि तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजानं मार खाल्ल्यानंतर केलेलं हे कमबॅक आहे. पुढचं षटक या ठिकाणी कोणाच्या हातामध्ये असेल, पण तत्पूर्वी हर्ष अजूनही एका बॉलची फेकी त्याला करावी लागेल. कॅप्टन सागर इन आउट नंबर 5 5व्या क्रमांकावर आलेला खेळाडू इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न केलाय. षटक संपलं जाईल. दुसरं षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 13, टोटल 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. या दरम्यान आपण पाहतोय इथे या स्पर्धेनिमित्त असणारी जी विकेट, ज्या विकेटला बनवण्यासाठी तयार करण्यासाठी ज्यानं मेहनत घेतलेली आहे अशा सर्व बंगारपाडा गावाच्या शिलेदारांचा मान सन्मान या ठिकाणी आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. खर तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्पर्धा आहे पांडेवेचे आयोजक, स्पर्धा होते पिरकोणच्या मैदानावर आणि पिच बनवली जाते बंगारपाड्याच्या आपल्या मित्रांच्या हातातून. तर हे सहकार्य अपेक्षित आहे. कधी कधी कोण ठेवतो, का ठेवतो याला महत्व नसतं, ते का केलं जातं, कशासाठी केलं जातं हे फार महत्व आहे. आणि तुमची मेहनत त्याच्या पाठीमागे असणं, तुमचं सहकार्य त्याच्या पाठीमागे असणं हे फार गरजेचं आहे. एकमेका सहाय्य करू धरू अवघीची सुपंत सहकार्य केलंय. या सर्व पिच क्युरेटरचा या ठिकाणी सन्मान केला जाईल, ज्यानं या ठिकाणी पाटा सपाट विकेट बनवली आहे. अशा आपल्या बंगारपाडा गावातील सर्व मित्र परिवाराचा हा सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य नितेशजी गजानन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. यावेळेस काय घडलंय, फटका मोठा होता, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ बिग सिक्सर.
सगळ्या चाल्या त्याच असतात. फटका सजवला. इथून 6 धाबेने स्कोर बोर्ड बिझी झालं. 34 धाबांवर जाऊन पोहोचलंय. करळ संघासाठी अतिशय महत्वाचे 4 चेंडू. इथून जर मुसंडी घेतली ना तर करळ संघ पुढे जाऊ शकतोय. त्यांच्याकडे गोलंदाजी आहे. खारकोपर संघ हा बॅकफुटवर येऊ शकतो. पुढचा बॉल फुलटॉस आहे. लंगनच्या वरून फेकलाय. सीमारेषेच्या दिशेने मात्र इथे अडकला जाईल बॉल. फलंदाज आणखी एक बाद. विकेट आली आहे. आपण पाहतोय आपले सत्कार मूर्ती आजच्या या स्पर्धेचे निमित्त ज्यांचं व्यासपीठावर शुभ आगमन आहे आमच्या करळ गावाचे परेजी कडू यांचा आजचा वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसानिमित्त त्यांना आपण मनापासून शुभेच्छा देऊया. सन्माननीय आयोजक नितेजी पाटील आणि संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर पाहुणे, खेळाडू, रसिक प्रेक्षक यांच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढलाय. लॉंगलेगच्या दिशेने त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत. मात्र प्लंबल पडला. एकच धाव मिळेल. एकाच धावेवर मात्र समाधानी देखील राहावं लागेल. समाधान प्राप्त करावं लागतंय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तब्बल 10 संघांचं सहभाग आणि इथून मात्र आपण दुसऱ्या राऊंडच्या दिशेनं प्रवेश करतोय. यावेळेस मात्र वाईट बॉल अतिरिक्त बाहेर आउटसाइड ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. 36 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 3 षटकांचा सामना आहे. इथून राहिलेल्या बॉलवर तुम्हाला आता मात्र धावा बनवणं हे फार गरजेचं आहे. यावेळी चांगला तडाखा दिलाय. हवेमध्ये बॉल आणि इथे मात्र पहा चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. आताच्या घडीला मात्र हवेत बॉल जास्त काळ राहतोय. सीमा रेषा क्लिअर होत नाहीये. आणखी एक विकेट पाहायला मिळेल. श्री संदीपजी फडतरे साहेबांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसन स्तवा या स्पर्धेच्या माध्यमातून नितेजी पाटील साहेबांच्या वतीनं तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आपली जागा प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये नाही आहे. कृपया आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसन स्तवा. चलूया मैदानावर आपण पाहतोय खेळ रंगलाय. कमी स्कोरिंग वाला संघ बायच्या रूपाने जाणार आहे. इथे काय घडेल यावेळेस इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून जातोय. सीमा रेषेच्या दिशेने जाणारा हा दर्जेदार क्लासिकल फटका पाहायला मिळाला. चौकार. आताच करा नंतर नको द्या.
नाही पण पांदिवकरांच्या 41 धावा आहेत. म्हणून बोलतोय तो आता विषय केला का 38 पकडते का 41 पकडते? नाही 38 कशा आता त्या दिवशी इंडियाला जिंकायला 2 पाहिजे होत्या आणि विराट कोहलीला शतकाला 4 पाहिजे होता. ते शतक पकडलं ना. तो शतकच पकडतील. 41 काढलं 41 चा 39 ला विन होता ते 41 काढल्या. 39 ला विन होता. 38 करण्यात 39 ला विन. तुम्ही करणार 41 पकडले जाते. आता यावी मारण 40. यावी मारण 40 करायचं किती? 41 काढल्या ना तर बघा हो मग टाय होणार आहे. स्प्रे पाहिजे स्प्रे. वडा मैदान नाही का? टाइम झाला. चाललो. हे चला आता सामन्याला स्पीडअप करा. इथे पहा पहिल्या 2 राऊंड मध्ये आपण पहिली बाय या ठिकाणी गेली साडे संघाला. तदनंतर आपण दुसऱ्या राऊंड कडे जात असताना पहिल्या डावामध्ये 41 धाबा या पांदिबे संघाने केलेल्या आहेत. इथे 40 धाबा स्कोअर बोर्डवर आल्यात. 41 धाबांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. चौकार मारला ना 41 झाल्या धावा. 2 पाहिजे असताना चौकार मारला 41 झाल्या. 41च पकडले जातील. 41च पकडल्या जातील तुमच्या. 41 धाबांचं लक्ष आहे. 41 झाल्यानंतर बैलगाडा करायचं, टॉस करायचं, बॉल आउट करायचं, सुपर ओव्हर करायचा तो आयोजक निर्णय तुम्हाला सांगतील. पण 41 धाबा या ठिकाणी पकडल्या जातील. कारण मागच्या सामन्यामध्ये 2 धाबांची गरज असताना विराट कोहलीने चौकार मारला तेव्हा त्याचं आपण शतक हे पकडलंय. तेव्हा क्रिकेटच्या नियमानुसारच आपण जाऊया आणि ते नियम आपण फॉलो करूया. चलूया. इथे 3 षटकं 41 धाबांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय आणि लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खारकोपर संघाच्या वतीनं जाईल. डावामध्ये बदल, आवाजामध्ये बदल. आपण आवाज ऐकूया राजेंद्र भगत सरांचा. हॅलो, धन्यवाद अतिश सर. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकलात पागोटे गावातील अतिश पाटील सर. 40 धावा उभारल्यात करड संघानं आणि 41 धावांचं आव्हान आहे खारकोपर या टीमसाठी. पाहायचं आहे कशा प्रकारचा हा सामना होईल. कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलंय बलवडी पेन हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. आजच्या रजनीमध्ये कुठला संघ क्वालिफाय होतोय पाहायचा आहे. एक खारकोपर संघ अर्थात उल्वानोड परिसरातील जो परिसर श्रीमंत विभाग म्हणून गणला जातो अशा परिसरातील हा खारकोपर संघ. एका बाजूला करल आपल्या महाडण विभागातील हा संघ आहे आणि या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मंडळींचंही आगमन आहे. अर्थात विद्यमान सरपंच करळ सावरकर ग्रामपंचायत अरविंदजी तांडेल असतील, आमचे अरुण दादा आहेत की ज्यांचं पाठबळ या स्पर्धेला त्यांच्या संघाला लाभलंय. त्यांना खूप पारितोषिक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटकार, चौकार, हॅट्रिक असे अनेक पारितोषिक. हे प्रेम असतं गावाविषयी, ते प्रेम त्यांनी दाखवलंय कारण त्यांच्याबद्दल आम्ही खूप काय ऐकलंय. कलावंतांना नेहमी त्याने पाठबळ दिलंय असे अरुण दादा यांचे मनपूर्वक आपण स्वागत करतोय. बोलतोय सामन्याकडे 41 धावांचं आव्हान असताना सलामीचे पहिली षटक घेऊन ते गोलंदाज तेजस सलामी जोडे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. खारकोपर टीमची ऋतिक आणि जिग्नेश. 41 धावांचा आवाज. योगेश म्हात्रे पांदिव संघाचा संगणक तथा एक काँग्रेस पक्षाचे एक युवक नेते आहेत ज्यांच्या सौभाग्यवती माजी उपसरपंच म्हणून ज्यानं कार्य केलं असे योगेश म्हात्रे यांचं आगमन आहे. आयोजकांमध्ये त्यांचीही खूप सारी मेहनत आहे. 41 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार करेल ते पाहायचं. अतिशय चांगला सामना क्रिकेटच्या मैदानात खेळत असताना कुछ किए बिना जय जयकार कभी नहीं होती. चमत्काराशिवाय नमस्कार नाही आहे. तो चमत्कार इथे घडेल का? पहिला चेंडू फेकलाय गोलंदाजानं अतिशय सुरेख डावखुऱ्या त्याचा गोलंदाज. पहिला चेंडू फेकलाय निर्धाव. 41 धावांचं आव्हान असताना अतिशय सुंदर हा सामना पाहायला मिळेल आपल्याला.
धोंडूकाका मैदानावर प्रसिद्ध असं हे मैदान आहे, ज्या मैदानावर आपण डे फॉर्मॅटमध्ये अनेक साऱ्या स्पर्धा पाहिल्यात. अशा ह्या मैदानावर पहिल्यांदा शिवधनुष्य उचलला आहे यावेळी खऱ्या अर्थानं नितेशजी पाटील यानं, आणि नंतर मात्र शिवधनुष्य उचलला आहे ते सन्मान्य मुकुंदजी गावण साहेब आणि अमितजी पाटील यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये समर्थ चषक. अर्थात मुकुंदजी गावण जर म्हटलं तर आज बीजेपीचे एक दमदार नेते आणि त्यांच्या समेत संदीप पाटील, म्हणजे भाजप आणि शेका पक्ष जरी पक्ष वेगळा असला तरी मात्र प्रेम अजूनही टिकून आहेत. आयोजकांमध्ये खऱ्या अर्थानं दोघेही आहेत. आणि प्रेम कसं असतं, हे प्रेम पक्ष बाजूला राहिलेत पण मैत्री ही महत्वाची आहे, ती मैत्री नेहमी राहिली. एका साईडला भाजप, एका साईडला शेतकरी कामगार पक्ष, आणि इकडे आमचे नितीश भाई असेल किंवा दीपक भाई, एका साईडला काँग्रेस आणि एका साईडला मनसे. अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात या व्यासपीठावर. पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू, एकेरी धाव संख्येनं धावसंख्या पोहोचतोय धावपटलावर 2 धाव नाही. आम्हाला बघायचं तुमचं लक्ष आहे की नाही, लक्ष एकदम काटेकोरपणा नाही आमच्या अरुण दादांचं. आणि सरपंच बघा, आपल्या गावाचा विकास साधणार हे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट राजकारणा पलीकडे क्रिकेटला महत्व त्यानं दिलंय. अशा अरविंदजी तांडेल साहेबांचं मनपूर्वक आपण आभार मानूया. हाही चेंडू गेला निर्धाव, धावसंख्या धावपट्ट्यावर राहिली ती मात्र बिनबाद 2. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा हाई चेंडू अतिशय सुरेख, बॅक टू बॅक सुंदर. एकच धाव, सॉरी एकच धाव धावपटलावर. आमच्या अरुण दादांचं लक्ष खूप चांगलं आहे, कारण गावाविषयी प्रेम आहे. या प्रेमाखातीर त्याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अतिशय हाई चेंडू, अतिशय सुरेख, बॅक टू बॅक चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळवलंय गोलंदाज तेजसचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 41 धावांचं आव्हान असताना पहिल्या चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात फक्त 1. आता येणारे 12 चेंडू असतील आणि 40 धावांची. आणि मात्र विद्यमान सरपंच अरविंदजी तांडेल साहेब आणि आमच्या अरुण दादा यांच्याकडनं तेजसला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ऑनलाईन कलेची जाणीव असणार हे व्यक्तिमत्व आहे. आतापर्यंत 9000 रुपये ज्यानं आपल्या गावासाठी खर्च केलेत, हे प्रेम त्यांचं आहे. आणि त्यांच्याविषयी आम्ही नेहमी ऐकलं, एखादा डीजे असू द्या, लाईव्ह असू द्या, समालोचक असू द्या, गुणलेखक असू द्या, अशा अनेकांना ते नेहमी पारितोषिक देत असतात. अशा आमचे अरुण दादा, मनपूर्वक आपण त्यांचं या निमित्तानं करूया स्वागत. धावसंख्या धावपट्ट्यावर 1. नवीन येते गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या कोट्यामधील पहिलं, दुसऱ्या दुसरं नाव आहे सर्वेश तांडेल येतोय. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज सर्वेश. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता ह्या सामन्यामध्ये. हा चेंडू सुद्धा अतिशय वेगामध्ये होता, फाईन लेग क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र यावेळी थोडासा बॅट पॅच मध्ये गेलाय सावर खारकोपर हा संघ. मात्र खारकोपर संघाला अजूनही बेर गेलेली नाही. येणाऱ्या 11 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. मागच्या षटकामध्ये काय झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे नव्या जोमानं आणि नव्या ईर्षेनं फलंदाजी करावी लागेल. आपल्याला सामना जिंकायचा असेल तर ह्या सामन्यामध्ये अजूनही 11 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. षटकार चौकारांची आतषबाजी जर केली तर हा सामना जिंकण्याची ताकद त्यांच्या गटामध्ये नक्की आहे. क्रिकेटमध्ये असे अनेक प्रसंग येत असतात आणि आयुष्यामध्ये असू द्या किंवा क्रिकेटमध्ये असू द्या, संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नसतं. तो संघर्ष मैदानामध्ये खारकोपर टीमला करावा लागेल, अन्यथा या सामन्यामध्ये करड संघ नक्की आतापर्यंत तरी हवी झालाय. येणाऱ्या 11 चेंडू आणि 40 समीकरण. सर्वेचा हा चेंडू सुद्धा अतिशय सुरेख होतोय. वारंवार खराब अशी फलंदाजी पाहायला मिळतोय खारकोपर या टीमकडनं. उलवानोड परिसरामधनं हा संघ आळा केलेला, पण थोडीशी खराब अशी कामगिरी या सामन्यामध्ये करतोय हा संघ. खराब कामगिरी करतो म्हणण्यापेक्षा करड संघाचं कौतुक करावं लागेल. त्यांची गोलंदाजी अतिशय सुंदर होताना दिसतोय. सर्वेश आणि तेजेश दोन्ही गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाज सर्वेश
ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, दोन्ही चेंडू फेकलेत निर्धाव. कुठल्या प्रकारे धाव त्याने खर्च केली नाही. येणारे 10 चेंडू आणि 40 धावांची गरज. 24 लाईव्ह अर्थात संदेशजी पाटील आणि जांबोनं मात्र मालिकावेळची गाडी त्यांनी पटकावली. लाईव्ह सोडलंय आणि क्रिकेटला त्यानं धर्म मानलाय आणि अनेक मैदानं क्रिकेटमध्ये आज त्या जांबोनं गाजवलीत आणि आपल्या स्वप्नामधली, आपलं स्वतः स्वप्न नाही, आपल्या आई वडिलांचं आणि खऱ्या अर्थानं त्याचं सर्व श्रेय त्याने 24 लाईव्हचे सर्व्या संदेशजी पाटील यांना दिलं. कारण आपल्या क्रिकेटचा खरा गुरु कोण आहे ते संदेशजी पाटील. हे गौरव उद्गार त्यांच्या मुखाबंद आपण ऐकलं. 10 चेंडू 40 समीकरण असताना हा फटका उंच मारलाय, फटका फसलाय, प्रयत्न केले नाही पाहिजे तसे. 2 धावा या चेंडूवर होत्या का? एकच धाव आली. आता 9 चेंडू आणि 39 धावांचं एक अशक्य प्राय असं आव्हान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नऊ चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. अरुण दादांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय आम्हाला. का होऊ नये? आपल्या गावाचा संघ, ज्या गावाविषयी आपला अभिमान आहे, ज्या गावामध्ये आपण जन्म घेतलाय, त्या भूमीचा आपल्याला अभिमान आहे, अशा भूमीचे आमचे अरुण दादा खूप खुश आहेत. येणारे 9 चेंडू आणि 39 धावांची गरज. हा चेंडू सुद्धा अतिशय वेगात, मात्र बॅकफुटला गेला संघ खारकोपर. कुठल्या प्रकारचा प्रतिकार यावेळी या संघाचा पाहायला मिळाला नाहीये. 41 धावांचं आव्हान तसं बघितलं तेवढं एवढं कठीण आव्हान नव्हतं, मात्र थोडीशी हाराकिरी पाहायला मिळाली फलंदाजाकडनं, सलामीच्या या जोडीकडनं. पुन्हा एकदा हा चेंडू वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला. खराब असं स्टेशन झाल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज होणार बॅक टू पॅव्हिलियन. पहिली सफलता मिळाली. करळ संघाला पहिला आदरा मिळालाय तो खारकोपर या टीमला. डीजे या आपण ध्वनीपीठामध्ये ऐकताय. नितेश पाटील यांना यशाच्या अनेक शिखरावर पोहोचवण्यामध्ये या सर्व मित्रपरिवारांचं खूप मोठं योगदान आहे. कारण सुरुवातीची परिस्थिती आपण जर बघितली नितेश पाटील साहेबांची तर अतिशय खडतर, आणि या परिस्थितीमधनं आज यशाच्या अनेक शिखरे गाठत असताना मात्र या चेंडूवर आला आत्मविश्वास वाढविणारा एक दर्जेदार षटकार. डीजे जिंकतोय. अतिशय चांगली स्पर्धा की ज्या मैदानावर आपण क्रिकेटची पंढरी म्हणून या मैदानाला गेले कित्येक वर्ष बघितलंय, आणि ज्या ज्या वेळी स्पर्धा होतात या मैदानावर त्या वेळी प्रेक्षक हे प्रचंड मोठ्या संख्येने पाहायला मिळत असतात. आणि या मैदानामध्ये आज तक अनेक खेळाडू घडलेत, अनेक खेळाडूंचं योगदान या क्रिकेटला या मैदानावर राहिलं. 6-33 आव्हान. अरविंद तांडेल विद्यमान सरपंच आणि आमचे अरुण दादा 3 डॉट चेंडू फेकलेत तर 10,000 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन. गोलंदाज असेल भाविकला सुवर्ण संधी आहे. फक्त डॉट बॉल, त्या डॉट बॉल मध्ये विकेट नाही पाहिजे. 3 डॉट बॉल जर फेकले तर करळ सावरकरचे विद्यमान सरपंच अरविंदजी तांडेल साहेब आणि या टीमवर प्रेम करणारे आमचे अरुण दादा यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल ऑनलाईन. हा पहिला चेंडू फेकलाय निर्धाव, आणखी 2 चेंडू निर्धाव फेकले 10,000 रुपये. 6 चेंडू मध्ये 3 फेकाचे निर्धाव. बघा प्रितेश सर, पैसा अनेकांकडे असतोय पण पैसा दानत करण्याचा वाघाचा काळज असणारे हे 2 व्यक्ती. 5 चेंडू 33 धावा. हा चेंडू सुद्धा कदाचित डॉट असेल
आता मात्र एक डॉट चेंडू फेकायचा आहे आणि 10,000 रुपये मिळवायचे आहेत. ऑनलाईन असले ऑनलाईन कलेला 10,000 रुपये फक्त आता एक डॉट बॉल फेकायचा 4 मध्ये 1. काय बक्षीस आहे. कुबेर कसे असावे आता जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण मैदानामध्ये. हा चेंडू मात्र सुवैर असेल. 55 शहर सुवैर 1 धाव मिळाली. आता समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे खारकोपर या टीमला. उलवानौट परिसरामधील ही टीम आहे. एक ताकदवान संघ आहे खारकोपर मधील. पण थोडासा खराब खेळ या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. हा चेंडू मात्र असेल डॉट आणि मात्र 10,000 रुपयाचा पारितोषिक ऑनलाईन. आमचे अरविंद तांडेल साहेब विद्यमान सरपंच आणि आमचे अरुण दादा काय अतिसर काय म्हणाल या व्यक्तीबद्दल. 3 डॉट बॉल 10,000 रुपये पैशांचं मात्र तशी उधलन या सामन्यामध्ये पाहायला मिळतो या मान्यवरांच्या वतीनं. असं वाटतंय आता आम्हाला की कॉमेंट्री सोडून क्रिकेट खेळावं असं वाटायला लागलं. पण ते पक्ष आपल्याला लावणार नाही. ते फक्त आपल्या गावाविषयी प्रेम असणार आहे कारण गाव तो गाव आहे. आता येणारे 2 चेंडू असतील आणि विजयासाठी आवश्यक धावा असतील ते मात्र 28 धावा. 2 चेंडू 28 धावा. त्या 2 चेंडू मध्ये 28 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. लक्ष फार मोठं झालंय आणि अशा वेळेस पुढच्या बॉलची फेकी या ठिकाणी केली जाईल. यावेळेस हा ट्रॅकर बॉल पुल केलाय. पुल अँड सक्सेसफुल. 6 धावा. प्रॉपर टायमिंग. षटकार. शेवटचा बॉल विजयाच्या दिशेने विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे करलचा हा संघ. चांगला क्रिकेट राहिला करल गावाचा. फुलटॉस बॉल आहे. इथे मात्र आणखी एक चौकार पाहायला मिळतोय पण याच चौकारनिशी इतका काही फरक पडणार नाहीये मॅचच्या निकालावर. आणखी एक मोहर बॅक टू बॅक दुसरा विजय संपादित केलाय करल संघानं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि शुभेच्छा. या भाविक या आणि पुढचा सामना या सामन्यामध्ये लो स्कोरिंग मध्ये पांदिवे टीमला इथे पुढे वाटचाल असेल आणि करल आणि सार्डे या दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती आहे आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे. करल आणि सार्डे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय खारकोपर टीमचा खेळाडू करल टीमचा खेळाडू